लाडक्या बहिणींना नमस्कार। नुकताच म्हणजे 31 डिसेंबर 2025 रोजी एक हप्ता पडला आणि त्याच दिवशी KYCची डेट बंद झाली। तर याच्यामागे एक लॉजिक आहे। तर हे लॉजिक असं आहे की ज्या दिवशी त्यांनी KYCची एंड डेट केली त्याच दिवशी हप्ता का टाकला, की त्यांना अगोदरच माहीत होतं किती महिलांना पात्र करायचं, किती महिलांना अपात्र करायचं, हे त्यांनी अगोदरच कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं होतं। तर खूप साऱ्या महिला म्हणतात की आम्ही KYC करून देखील आम्हाला हप्ता मिळालेला नाही आणि खूप साऱ्या महिलांचे सिली मिस्टेक झाले आहे, काही स्पेलिंग मिस्टेक झाले आहे, खूप जणांना OTPच आलेला नाही, टेक्निकल प्रॉब्लेम होता, विविध प्रॉब्लेममुळे महिला KYC करू शकल्या नाही। तर या जेव्हा सरकार आलं होतं, सरकारने एक घोषणा केली होती की ही योजना कायमस्वरूपी चालणार आहे, ही कुठेही बंद होणार नाही। पण आता सरकार हळूहळू ही योजना बंद करण्याच्या मागे लागला आहे। सध्या सुरुवातीला जी सरसकट योजना सगळ्यांना दिली होती, असं काय झालं की सध्या ही योजना हळूहळू बंद केली जाते। तर KYC करण्यामागचं कारण एकच आहे भगिनी मंडळांनो, तर हळूहळू महिलांना कमी करायचं आहे। जो सरकार महिलांच्या जीवावर निवडून आला, महिला होत्या म्हणून त्यांचे एवढे कॅन्डिडेट आले, त्यांचं सरकार आलं, तोच सरकार आज महिलांना थड मारतो आहे। म्हणजे आज KYC करून हळूहळू कॅन्डिडेट कमी करतो आहे। आपण एक KYC बद्दल सहज व्हिडिओ टाकला होता, त्याला एवढ्या कमेंट आल्या प्रत्येक महिलाचं, म्हणजे त्याच्यामध्ये महिला एवढ्या गोरगरीब आहेत की 200-150 रुपये रोजाने महिला जातात, त्यांना 1500 रुपये खूप झाले नाही, पण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हे सफिशियंट होते, भरपूर होते। आणि त्याच महिलांना आज जो हप्ता आहे तो हप्ता आलेला नाही। तर खरं म्हटलं तर ज्या महिलांना गरज होती, ज्या खेड्यातील आहे, गावातील आहे, गरीब आहे, या महिलांना खरंच गरज होती, पण त्यांना हा हप्ता पडलेला नाही। नेमका हा हप्ता कोणाला पडला आणि काय पडला हे कुणालाही माहीत नाही। हप्ते पडले किंवा नाही पडले, किती लोकांना टाकले, काय टाकले, हे काहीच त्यांनी शो केलेलं नाही। तर महिलांच्या वतीने सरकारला असं म्हणायचं आहे की तुम्ही ज्या महिलांच्या जीवावर निवडून आले त्या महिलांना तुम्ही आता दगा देताय। आता त्यांचे ते 1500 रुपयेवरून तुम्ही 2100 रुपये असं सांगितलं होतं की 2100 रुपये लवकरच करणार आहोत। जेव्हा सरकार निवडून आला तुमच्या घोषणावर घोषणा चालू होतं की 1500वरून 2100 होणार, 3000 होणार, पण आता ते 2100-3000 तर गेले, ते 1500 आहे ते देखील मिळत नाही महिलांना। तर आता तुम्ही जवळपास एवढ्या महिला गाळल्या, याच्या अगोदर तुम्ही हळूहळू मागे देखील खूप महिलांचे जे पैसे कमी केले आहेत, तर हे योग्य नाही। तर महिलांना पण सांगणं आहे की तुमचं या सरकारविषयी मत काय होतं। जेव्हा तुम्ही शिंदे सरकार आलं, तुम्ही सख्या भावापेक्षाही जास्त मान दिला की शिंदे सरकार आम्हाला 1500 रुपये देत होतं, आणि आता तुम्हाला नेमकं काय वाटतं की एका महिलेचं मत होतं की राजकारणी हे राजकारणीच असतात, राजकारणामध्ये कुठलेही इमोशनल नसतात, हे संधी साधू असतात, अशी एक कमेंट आली आपल्याला। तर तुमचं मत काय आहे नेमकी कळवा। आणि जर तुम्हाला असं प्रॉब्लेम असेल, OTP आलेला नसेल किंवा तुमचेही पैसे आलेले नसेल, तर आपल्या जिल्ह्यातील महिला बालविकास अधिकारी यांना भेटा, कारण की प्रत्येक जिल्ह्याचं ॲक्सेस हे इथूनच असतं। त्यांना कॉल करा, कॉन्टॅक्ट करा, तुमचा महिलांचा गट करा आणि त्यांना जाऊन भेटा। तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल किंवा तुमचं ओपिनियन काय आहे या व्हिडिओबद्दल नक्की कळवा आपल्याला। धन्यवाद।